संगमेश्वर पासून इथं 2.5 ते 3 दिवसात त्यांना आणण्यात आलं। या ठिकाणी औरंगजेबाचा दरबार आहे। समोर औरंगजेब इथं बसलेला आहे आणि या ठिकाणी आपले स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांना डांबून ठेवलेला आहे। साखळदंडामध्ये जखडून ठेवलेलं आहे त्यांना। आपल्याला खाली उतरण्यासाठी इथं पायऱ्या सुद्धा आहेत। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण अशा एका दुर्दैवी किल्ल्याला भेट द्यायला आलो आहोत, ज्या किल्ल्यानं आपल्या स्वराज्यातील सर्वात मोठी दुर्दैवी घटना अनुभवलेली आहे। तो किल्ला म्हणजे किल्ले धर्मवीरगड। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदे तालुक्यामध्ये पेडगाव येथे आपण आलेलो आहोत। पेडगाव येथे हा भुईकोट किल्ला आहे। या किल्ल्याला प्राचीन काळी पेडगावचा भुईकोट असंही म्हटलं जायचं। आपल्या पाठीमागे दिसते किल्ल्याचं पहिलं प्रवेशद्वार आहे। इथून पुढे हा भुईकोट चालू होतोय किल्ला। आणि किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या अगदी शेजारीच या ठिकाणी आपल्याला श्री तपेटदान मारुती पाहायला मिळतात। आणि पहिल्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला आपल्याला या बाजूला एक बुरुज दिसतोय, दुसरा बुरुज या बाजूला दिसतोय। आणि विशेष म्हणजे या बुरुजावर मध्यभागी आपल्याला एक शरभ शिल्प दिसतंय। शरभ शिल्पाच्या बाजूला एक जुन्या नक्षीकामाचा एक दगड दिसतोय आपल्याला। आपण आता किल्ल्यामध्ये प्रवेश करतोय। प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर आत आल्या आपल्याला समोर या ठिकाणी श्री भैरवनाथांचं मंदिर दिसतंय आपल्याला। आणि ते मंदिराच्या समोरच आपल्याला गाड्या पार्किंग करण्यासाठी जागा दिसते। या पार्किंगच्या बाजूला या ठिकाणी धर्मवीर गडाच्या परिसराचं माहिती फलक एक आपल्याला पाहायला मिळतं। याच्यावर जर आपण पाहिलं तर बालेकिल्ला, हत्तीमोट, मल्लिकार्जुन मंदिर, रामेश्वराची भरपूर ठिकाणं पाहायला आहेत आपल्याला। त्याची नावं सुद्धा इथं दिलेली आहेत। या फलकाच्या बाजूलाच या ठिकाणी आपल्याला किल्ले धर्मवीरगड आणि इथून आपल्याला आत जायचे किल्ला पाहण्यासाठी। तर आज माझ्याबरोबर मनवा आली आहे धर्मवीरगड पाहायला। सरळ जाणार रस्त्यानं आपण थेट आता जाणार आहोत शौर्य स्तंभाजवळ। तर आता आपण आलेलो आहोत किल्ल्यावरील दुसऱ्या प्रवेशद्वाराजवळ। समोर आपल्याला दिसते हे गडाचं दुसरं प्रवेशद्वार आहे। आणि इथून आतमध्ये जो मुख्य राजदरबार होता औरंगजेबाचा किंवा त्याच्या आधी बहादूर खानाचा, तो आत आहे। शौर्य स्तंभ संभाजी महाराजांचा तो सुद्धा आतमध्ये आहे। तर आपण आत जाऊन पाहणारच आहोत। त्याच्या आधी या ठिकाणी एक फलक लावलेला आहे, या गडाच्या माहितीचा एक फलक लावलेला आहे। तो फार तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून याची माहिती पाहू शकता। तर आपल्या समोर या ठिकाणी राजदरबाराची जागा आहे आणि त्याच्या हे जे आहे प्रवेशद्वार आहे। त्याच्या प्रवेशद्वाराच्या अलीकडेच या ठिकाणी ही एक आपल्याला वास्तू पाहायला मिळते। तर ही वास्तू सुद्धा काही ठिकाणी असं दगडी बांधकाम आहे, काही ठिकाणी विटांचं बांधकाम आहे। त्यामुळे याचा निश्चित कालखंड या बांधकामाचा आपल्याला सांगता येणार नाही। तर आता आपण प्रवेश करूया राजदरबाराच्या परिसरामध्ये। तर आपण पाहू शकतोय हा आहे शौर्य स्तंभ। याच ठिकाणी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा औरंगजेबानं अनन्वित छळ केलेला होता। छळ अशा प्रकारे केला की आपण त्याची कल्पनाही करू शकत नाही। तर ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वर इथं पकडण्यात आलं
त्यावेळी संगमेश्वर पासून इथं 2.5 ते 3 दिवसात त्यांना आणण्यात आलं, कारण त्यांना औरंगजेबाला अशी भीती होती की जागोजागी त्यांना सोडवण्याचा प्रयत्न होईल. त्यामुळे कुठेही विश्रांती न घेता त्यांना लगोलग इथं आणलं. इथं आणल्यानंतर या किल्ल्यामध्ये, पूर्ण किल्ल्यामध्ये त्यांची धिंड काढण्यात आली आणि त्यानंतर इथं आणून त्यांना बांधण्यात आलं किंवा डांबून ठेवण्यात आलं. आणि इथं डांबून ठेवल्यानंतर कवी कलश आणि छत्रपती संभाजी महाराज या दोघांचाही वेगवेगळ्या प्रकारे अतोनात छळ करण्यात आला. आणि आपण आता जी पाहिली ती त्यांना डांबून ठेवल्याची जागा, आणि समोर जर आपण पाहतोय तर या ठिकाणी होता औरंगजेबाचा दरबार. या ठिकाणी औरंगजेबाचा दरबार आहे. समोर औरंगजेब इथं बसलेला आहे आणि या ठिकाणी आपले स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांना डांबून ठेवलेलं आहे, साखळदंडामध्ये जखडून ठेवलेलं आहे त्यांना. कल्पना करा किती शौर्य त्या व्यक्तीनं त्यावेळी दाखवलं असेल, किती स्वाभिमान दाखवला असेल, कारण अख्ख्या मुघलांच्या गराड्यामध्ये हे दोघंच उभे होते आणि नाना प्रकारे त्यांचा छळ केला. आणि मुख्य मागण्या 3-4 मागण्या ज्या होत्या त्यांच्या, त्याच्यामध्ये मागण्या काय होत्या तर पहिली मागणी होती की आम्हाला नाव सांगा, कोण मुघलांमधला जो फितूर कोण आहे तुम्हाला बातम्या पुरवणारा, त्याचं नाव सांगा. दुसरी त्यांची औरंगजेबाची अशी मागणी होती राजांकडे की तुमचा खजाना कुठल्या किल्ल्यावर ठेवलाय तो तुम्ही सांगा. आणि तिसरी महत्वाची मागणी होती की तुम्ही धर्मांतर करा, मुस्लिम धर्म स्वीकारा. या जर मागण्या मान्य केल्या तर तुम्हाला सोडून देऊ, अभय देऊ, असे त्याने मागण्या ठेवल्या होत्या. पण संभाजी महाराजांनी या मागण्या धुडकावून लावल्या आणि स्वाभिमान, शेवटपर्यंत धर्माचा अभिमान आणि स्वराज्याचा स्वाभिमान त्यांना होता, त्यामुळे त्यांनी माघार घेतली नाही. तर आता आपण शौर्यस्तंभाचं दर्शन घेतलेलं आहे आणि शौर्यस्तंभाच्या अगदी ऑपोजिट या बाजूला राजदरबाराची जागा आहे. तर आपण हा राजदरबार पाहून घेऊया. तर राजदरबारावर प्रवेश करतानाच आपल्याला या ठिकाणी प्राचीन काळची जलव्यवस्थापनाची आपल्याला खानाखुणा दिसतात. या ठिकाणी बघा ही पाण्याची एक पाईपलाईन आलेली दिसते तिकडनं, आणि हीच पाण्याची पाईपलाईन इथून आपल्याला परत पुढे गेलेली दिसते. तर आता राजदरबाराची जर रचना पाहिली आपण तर इथं हा एक मोठा हॉल टाईप बाहेरच्या बाजूला दिसतोय. त्याच्यानंतर आल्यानंतर हा एक भाग आहे वेगळा, आणि त्याच्या आतमध्ये हा वेगळा भाग आहे. कदाचित ही जी जागा आहे समोरची ही सरदार वगैरे यांना बसण्यासाठी असावी. या ठिकाणी औरंगजेबाचं सिंहासन असावं त्यावेळी बसण्यासाठी, आणि आतली जागा जी आहे ती कदाचित त्यांचं निवासस्थान वगैरे असू शकतं. तर आता याचं जर बांधकाम आपण पाहिलं तर हे जे खांब जे आहेत सगळे आपल्याला दिसते, हे सगळे पूर्णपणे जुने दगडामधील खांब आपल्याला असल्याचं दिसून येते. आता ऍक्च्युली हा किल्ला जो आहे तो यादवकालीन किल्ला आहे, त्यामुळे हे जे बांधकाम आहे ते सगळं जुनं बांधकाम आहे. आणि ज्यावेळी औरंगजेब इथं येणार, संभाजी महाराजांना कैद करून इथं आणणार, त्याच्या आधी औरंगजेब अकलूजवरून इथं आला होता. औरंगजेब इथं येणार त्यासाठी कदाचित त्यावेळी या दगडांवर हा मुलामा वगैरे चढवून त्याला सुशोभीकरण करण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. तर आता आपण या बाजूची जी वास्तू आहे ती वास्तू नक्की कशी आहे ते आतून बघूया जाऊ. इथं सुद्धा जर बघितलं आपण बघा मुघली बांधकाम जे असायचे त्याप्रमाणे बघा इथं या देवळींना कमानी सुद्धा त्या पद्धतीच्या बनवलेल्या आहेत. तर या ठिकाणी जर पाहिलं आपण तर या वास्तूला काही जण हा हमामखाना असल्याचं बोलतात. हमामखाना म्हणजे औरंगजेबाचं किंवा बहादूर खानाचं जे वैयक्तिक स्नानगृह असतं ते असल्याचं बोललं जातं. तर या ठिकाणी खाली बघा आपल्याला इथं ऍक्च्युली हे तुटलेलं आहे, हे जे बांधकाम आहे हे दगडांमधलं आहे. खाली एक डिझाईन असणार आहे, वर उजेडासाठी एक झरोका सुद्धा दिलेला आहे. आतल्या बाजूला बघूया आपण. तर या ठिकाणी खाली सुद्धा बघा इथं होल दिसतात, कदाचित याच्या खाली काय असेल काही सांगता येत नाही आपल्याला. इकडे सुद्धा त्याच पद्धतीचं आहे बघा, कदाचित ते खोदलेलं आहे का खाली खचलेलं आहे ते काय आपल्याला माहित नाही, पण कदाचित ह्या स्नान खोल्या किंवा स्नानगृह त्यावेळेची असू शकतात. ते ऍक्च्युली एवढ्या खोल्या आणि एवढ्या छोट्या छोट्या खोल्यांचं नक्की प्रयोजन काय ते काय सांगते. आता इथं जर पाहिलं आपण तर हे एखादा बाथटब तयार केल्यासारखी रचना दिसते आपल्याला. खाली उतरण्यासाठी इथं पायऱ्या सुद्धा आहेत. त्याचबरोबर पाणी आत घेण्यासाठी या ठिकाणी बघा आपल्याला इथे एक ओपनिंग दिसते, तिथे एक ओपनिंग दिसते. कदाचित इथून पाणी आत येत असावं आणि ह्या आंघोळीसाठी त्यावेळी बाथटब तयार केलेला असावा. त्याचप्रमाणे इकडे एक छोटीशी खोली आहे
त्या सुद्धा खोलीमध्ये ही सुद्धा छोटीशीच आहे खोली. कदाचित हे सुद्धा एक स्नानगृहच असावं. आणि दुसरं एक विशेष या ठिकाणी सुद्धा बघा, या ठिकाणी असे ओपनिंग आहेत. इथं आहे, इथून बाहेर जाणार आहे. त्यामुळे हे सगळं हमामखाना जो म्हणतात ते कदाचित योग्यच असावं. आता इथून आतमध्ये परत प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी इथे एक आपल्याला मोठा हौद टाईप चौथरा दिसतोय. कदाचित इथं सुद्धा खाली ओपनिंग आहे. इथं सुद्धा एक आहे ओपनिंग पाणी बाहेर जाण्यासाठी. कदाचित इथं ही खास बसण्यासाठी जागा तयार केलेली असावी, कारण इकडे सुद्धा ओपनिंग दिसते. पाठीमागं नदीचा सुंदर नजारा दिसतोय. म्हणजे जसं आपण रिव्हर व्ह्यू जे असतो त्यासाठी खोली गॅलरी टाईप केलेली असावी. इथं कदाचित एखादं फाउंटन सुद्धा असेल त्यावेळेस. समोर आहे ते भीमा नदीचं विस्तीर्ण पात्र दिसते आपल्याला. तर या इमारतीमध्येच या ठिकाणी आपल्याला वर जाण्यासाठी दगडी जिना पाहायला मिळतोय. तर आता आपण वर जाऊन इमारत पाहून घेऊया. तर आता आपण ज्या इमारतीला हमामखाना म्हणतात त्या इमारतीच्या वर आलेलो आहोत. आता ह्या इमारतीवर हमामखान्याच्या इमारतीवर आपण आलोय. याच्यावर जर पाहिलं आपण बघा, जागोजागी असे झरोके ठेवलेले आहेत. तर त्यावेळी पुरेसा उजेड खाली जावा, हवा खेळती राहावी यासाठी प्रत्येक रूमला वरती असं जर पाहिलं आपण, प्रत्येक रूमवर झरोके तयार केलेले दिसत आहेत. तर आता आणखी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली. तर आता हे जे आपण बघितलं, आता खरं तर ही ऐतिहासिक वास्तू आहे. पुरातत्व खाते याला जतन करा, जागोजागी बोर्ड लावते. काही लोक येतात आणि स्वतःची प्रतापाशी इथं कोरून ठेवतात. पूर्ण या इमारतीवर जर पाहिलं आपण तर सगळीकडे अशाच प्रकारे नावं वगैरे कोरलेली दिसतात आपल्याला. तर कृपया अशा गोष्टी टाळा. आणि आपल्या ऐतिहासिक ज्या वास्तू आहेत त्याचं विद्रुपीकरण आपणच करणं ते काय बरोबर नाही. तर हा मेन दरबार आपण पाहिला, तिथून हा हमामखाना पाहिला, तिथून वर येऊन बघितलं. अशीच एक इमारत पलीकडे सुद्धा आहे. तर ती सुद्धा इमारत आपण खाली जाऊन पाहूया. तर कदाचित ही इमारत त्याचं निवासस्थान असू शकतं औरंगजेबाचं, किंवा मग त्याच्या आधी बहादूर खान इथं राहत होता. बहादूर खानाचं हे निवासाची जागाही असू शकते. ही जर आपण इमारत पाहिली तर या इमारतीच्या मधोमध आपण जर हा पाहिला, हा एक छोटा हौद असल्यासारखं दिसतंय आपल्याला. आता हे मातीनं भरलेलं आहे, इथं उकरलेलं दिसतंय आपल्याला थोडं. त्यामुळे याची बघा साधारण 1.5 फूट खोली आहे आणि असा हा मधोमध एक हौद तयार केलेला दिसतोय आपल्याला. तर आता हा जो गड आहे, या गडाशी आपले स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांच्या कटुका होईना पण आठवणी या गडाशी निगडीत आहेत. त्यामुळे या गडाचं सुद्धा संवर्धन होणं तेवढंच गरजेचं आहे. तर आपण आता राजदरबारातून बाहेर आलेलो आहे. बाहेर आल्यानंतर लगेच आपल्या उजव्या हाताला या ठिकाणी टेहळणी बुरुज असे तिथं बोर्ड लावलेला आहे. तर तो बुरुज काय आहे ते आपण वर जाऊन पाहूया. या किल्ल्याविषयी सांगायचं म्हटलं तर हा किल्ला साधारण यादव काळातला किल्ला आहे. या किल्ल्याचं पूर्वीचं नाव पांडे पेडगावचा भुईकोट असं या किल्ल्याचं नाव आहे. आणि ज्यावेळी या मुघलांच्या ताब्यात किल्ला गेला त्यावेळी बहादूर खान जो होता, औरंगजेबाचा दूध भाव होता बहादूर खान, त्यानं या किल्ल्याची डागडुजी आणि मजबूतीकरण केलं आणि स्वतःच्या नावावरून त्यानं किल्ल्याला नाव दिलं बहादूरगड. आणि आता अलीकडे 2008 साली या बहादूरगडाचं नामकरण धर्मवीरगड असं करण्यात आलेलं आहे. तर आपण या टेहळणी बुरुजावर आलेलो आहोत. हा बुरुज म्हणजे हा भला मोठा एक किल्ल्यावरचा सर्वात उंच जागा आहे. याच्यावर आपण इथे एक आपल्याला चौथरा दिसतोय भला मोठा. त्यावेळी इथं सुद्धा एखादी इमारत असण्याची शक्यता आहे. अशाच पद्धतीचा एक चौथरा या बाजूला सुद्धा दिसतोय आपल्याला या ठिकाणी. तर इथून जर आपण पाहिलं तर या किल्ल्यावरची सर्वात उंच जागा असल्यामुळं आपल्याला पूर्ण किल्ल्याचा परिसर या गडावरून आपल्याला दिसतोय. तर आता जे शौर्यस्तंभाची जागा आहे ती ही आहे या ठिकाणी. इथून जर आपण पाहिलं पलीकडे आपल्याला भीमा नदी दिसते. इथं सुद्धा काही आपल्याला बांधकामांचे अवशेष पाहायला मिळतात. त्याच पद्धतीनं या बाजूला इथं सुद्धा बांधकाम आहेत बरीच. या ठिकाणी एक हत्तीमोठ म्हणून आहे ती या ठिकाणी.
असा हा किल्ल्याचा पूर्ण परिसर दिसतोय. साधारण 110 एकराच्या आसपासचं या किल्ल्याचं क्षेत्रफळ आहे. किल्ला फार मोठा आहे, फक्त याच्यावर थोडंसं उत्खनन आणि संवर्धन होणं गरजेचं आहे. आपण आता वर जाऊन टेहाळणीची जागा पाहून खाली आलेलो आहोत आणि इथून परत माघारी आल्यानंतर या ठिकाणी बोर्ड दिसतोय आपल्याला, लक्ष्मीनारायण मंदिर, पाताळेश्वर मंदिर, बालेश्वर मंदिर. तर आपण आता या बाजूला जाणार आहे मंदिर पाहायला. तर या गडावरची मंदिरं स्थापत्यकलेचा अतिशय उत्तम नमुना आहे. सगळा खूप सुंदर मंदिर आहेत. तर ते आता पाहून घेऊया. त्यामुळे व्हिडिओ इथून पुढचा स्किप करू नका. खूप सुंदर मंदिर आहेत. तर आता आपण मंदिर परिसराच्या जवळ आलोय. तर मंदिर पाहण्याआधी आपण या बाजूला एक हत्ती मोठ आहे आणि या बाजूला एक दुसरे हत्ती मोठ आहे. तर या मोठ आधी आपण पाहून घेऊया आणि नंतर मंदिर पाहणार आहोत. तर आधी आपण ही आतली मोठ जी आहे, हत्ती मोठ, ती पाहून घेऊया. आता या मोठ्याची जर रचना आपण पाहिली तर हाईट बघा किती आहे. वर आपल्याला 2 होल सुद्धा दिसत आहेत तिथून हे करण्यासाठी. तर हे मोठ्याची रचना आहे. तर हा एक खाली हौद आहे. तर हौदाची रचना पाहिली तर या ठिकाणी एक ओपनिंग दिसते आपल्याला, पाईपलाईन. खालची जी नदी काठाची जी मोठ आहे तिथून पाणी नदीतनं उपसलं जायचं आणि ग्रॅव्हिटीनं ते पाणी या हौदामध्ये टाकलं जातं आणि या हौदामधून हत्तींच्या साह्याने मोठं हे पाणी उपसा करून वर घेतलं जायचं आणि अख्ख्या गडाला पाणी पुरवठा केला जायचा. आपण आता गडाच्या आतली हत्ती मोठ पाहून आलो. तिथून आपण आलेलो आहोत या नदी काठाच्या हत्ती मोठेवर. तर त्या समोर जर पाहिलं आपण तर समोर आपल्याला नदी दिसते. इथे एक तटबंदी आहे आणि त्याच्या आतमध्ये इथे एक खोल विहीर खणलेली आहे. नदीतलं पाणी या विहिरीमध्ये घेतलं जायचं आणि आता आपण ज्या मोठेवर उभं आहे त्या मोठेवरून हत्तीच्या साह्याने पाणी वर काढलं जायचं. पाणी वर काढल्यानंतर हे जे 2 कंपार्टमेंट आहेत, इथं आणि इथं, हे पाणी याच्यात ओतलं जायचं. इथून हे पाणी असंच पुढं हा पाण्याचा प्रवाह येऊन या ठिकाणी 3 ओपनिंग दिसतात आपल्याला, 1, 2 आणि 3. या 3 ओपनिंगच्या साह्यानं पाईपलाईन मधून ही जी आपल्याला लाईन दिसते सरळ, याच्यातून पाणी पुढच्या समोरच्या हौदामध्ये टाकलं जायचं, आतल्या मोठ्याच्या हौदामध्ये. आणि तिथून मग दुसऱ्या हत्तीच्या मोठ्याच्या साह्यानं अख्ख्या गडावर पाणी ते पुरवलं जायचं. आणि हा जो स्तंभ दिसतोय कदाचित हा आता जसे वॉल्व ठेवले जातात ओपनिंगचे त्या पद्धतीचं हे बांधकाम असण्याची शक्यता इथलं. तर अशा प्रकारे या गडाला पूर्ण पाणी पुरवठा केला जात होता. आपण आता हत्तीमोठ पाहून आलेलो आहे आणि हत्तीमोठीच्या अगदी लगतच या ठिकाणी लक्ष्मीनारायण मंदिर आहे आणि त्याच्या शेजारीच एक बालेश्वर मंदिर आहे. तर आपण आधी बालेश्वर मंदिर पाहून घेऊया आणि त्याच्यानंतर लक्ष्मीनारायण मंदिर पाहूया. मित्रांनो, इतकी सुंदर ही मंदिर आहेत ना, खरंच अगदी शब्दात आपल्याला सांगता येणार नाही, एवढं नक्षीकाम इतकं भारी आहे याचं. तुम्ही खरोखर एकदा भेट द्या या किल्ल्याला, गडाला. या अतिशय मस्त आहे. तुम्हाला आता आत जाऊन दाखवतो.
तर आपल्याला हे समोर दिसते लक्ष्मीनारायण मंदिर. तर आता आपण मंदिर पाहून घेऊया. तर आपण सध्या माझ्या पाठीमागे आपल्याला दिसते पाताळेश्वर मंदिर आहे. पाताळेश्वर मंदिराच्या बॅक साईडला आलेलो आहे आणि तुम्हाला तिथून किल्ल्याची तटबंदी दाखवतो. तर आपल्याला ही अशीच पूर्ण किल्ल्याची तटबंदी पाहायला मिळते. अशीच पुढे गेली आणि या ठिकाणी एक मोठा बुरुज पाहायला मिळतो आपल्याला या ठिकाणी. तर या किल्ल्याला सुद्धा दुहेरी तटबंदी पाहायला मिळते. ही जी आहे ती आतली तटबंदी आहे आणि ही नदी काठाला आपल्याला अशी दुसरी तटबंदी अशीच पुढे गेलेली पाहायला मिळते. तर आता आपण पाताळेश्वर मंदिर जाऊन पाहूया. पाताळेश्वर मंदिराच्या बाजूलाच या ठिकाणी आपल्याला किल्ल्यातून बाहेर पडण्याचे दुसरे एक प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळते. या प्रवेशद्वारातून आपण नदी पात्राकडे उतरू शकतो. या ठिकाणी दोन्ही बाजूला छोट्या पहारेकरांच्या देवड्या पाहायला मिळतात आणि ह्याला आपण पडकोट म्हणू शकतो, कारण ही वरची तटबंदी आणि खालची तटबंदी त्याच्यामध्ये सुद्धा हा किल्ल्याचा काही भाग आपल्याला पाहायला मिळतो.
तर मंडळी, आत्ताच आपण लक्ष्मीनारायण मंदिर पाहून आलेलो आहे. इथं आपल्याला धर्मवीर गडावर आपले काही सबस्क्रायबर भेटलेले आहेत. तर हे आपले छोटे सबस्क्रायबर आहेत. कुठून आला मित्रांनो? कुठून? कुठं आहे गाव ते? कर्जत तालुका. ओके, म्हणजे नगर जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगर जिल्हा. ओके, तर नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपले सबस्क्रायबर आहेत. हा रस्ता सरळ लक्ष्मीनारायण मंदिराच्या समोरून आलेला आहे. आता इथून आपण जाणार आहे गाडी पार्किंगच्या जागेकडे. इथून जाताना आपल्याला अजून आय थिंक 2 मंदिरामध्ये लागणार आहे. ती मंदिरं पाहून आपण भैरवनाथ मंदिराकडे जाणार आहे. या ठिकाणी आपल्याला आणखी एक मंदिर पाहायला मिळते. तर ही जी मंदिरं आहेत आता आपण पाहिलेली, ही सगळी साधारण चालुक्य घराण्याच्या काळातली, म्हणजे अंदाजे 5व्या-6व्या शतकातली मंदिर आहेत असं सांगितलं जात आहे. तर हे आहे श्री मल्लिकार्जुन मंदिर. हे सुद्धा अतिशय सुंदर आणि पुरातन मंदिर आहे. आपण सध्या मल्लिकार्जुन मंदिराच्या समोर उभा आहे. या मंदिराच्या अगदी शेजारीच इथे एक दुसरं मंदिर आपल्याला पाहायला मिळतंय. ते सुद्धा जाऊन आपण आता पाहणार आहोत. पण तिकडे जाण्याआधी या मधल्या भागात आपल्याला पुन्हा एकदा इथे असे एक बांधकाम पाहायला मिळते. तर हे मगाशी सांगितल्याप्रमाणे इथून पाण्याची पाईपलाईन जुन्या काळातली गेलेली असणार आहे. त्याचं हे वॉल जे म्हणतो आपण, सध्या आपण वॉल सिस्टीम म्हणतो, त्याचाच हा एक भाग आहे. पण जे हे वॉल टाईप बांधकाम पाहिलं, तिथूनच बघा सरळ अशी ही जुन्या काळातली एक पाईपलाईन आलेली दिसते आपल्याला पाण्याची याच्या खालून. तर अशा प्रकारे या गडावर सगळीकडं त्यावेळी पाणी फिरवलं गेलेलं होतं. आणि हे आपल्याला बघायला मिळाले रामेश्वर मंदिर. तर हे आहे श्री रामेश्वर मंदिर. हे सुद्धा मंदिर आपण पाहून घेऊ. मंदिराच्या समोरच इथं काही विरगळी ठेवलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. तशीच एक विरगळ या बाजूला सुद्धा आहे. हे सुद्धा मंदिर अतिशय छान आहे, पण इतर मंदिरांच्या तुलनेत याची पडझड थोडीशी जास्त झालेली पाहायला मिळते. तर आपण आता श्री भैरवनाथ मंदिराच्या आवारामध्ये आलेलो आहोत. मंदिराचं जर प्रवेशद्वार पाहिलं आपण, तर या ठिकाणी ही पूर्ण दगडांमध्ये आपल्याला अतिशय बारीक नक्षीकाम केलेलं दिसतं. या ठिकाणी मंदिरामध्ये आत प्रवेश केलाय आपण. आणि हे जे आहे ते आपला सभा मंडप आहे. सभा मंडपाचे सगळे खांब जर पाहिले आपण, तर हे खांब सुद्धा पूर्ण दगडामध्ये तयार केलेले दिसत आहेत. त्या खांबांवर सुद्धा पूर्णपणे आपण जर पाहिलं तर अशा प्रकारे नक्षीकाम आपल्याला केलेलं दिसतंय. तर या छतावर सुद्धा अतिशय सुंदर नक्षीकाम दगडामध्येच कोरलेले दिसते. आणि या नक्षीकामाच्या खालची जर ही पट्टी पाहिली आपण, याच्यावर सुद्धा छोटी छोटी भरपूर शिल्प कोरलेली आपल्याला दिसते. गाभारामध्ये प्रवेश करण्याआधी या ठिकाणी आपल्याला श्री गणेश मूर्ती पाहायला मिळते. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला अशा सुंदर मूर्ती कोरलेल्या दिसतात. नक्षीकाम या दरवाज्यावर सुद्धा अतिशय सुंदर असं दिसते आपल्याला. तर आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन सुंदर व्हिडिओमध्ये.